नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसन आणि रवा यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत, जी झटपट तर बनेलच पण तितकीच टेस्टीसुद्धा असेल. तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलं आहे. मी इथे कपाने बेसन मोजून घेतलं. तुम्ही घरातली एखादी वाटी घ्या आणि तिने अर्धी वाटी इथे बेसन मोजून घ्या. यानंतर इथे अर्धी वाटी मी रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. जो उपम्यासाठी आपण रवा वापरतो तो मी इथे घेतला आहे. यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला यामध्ये 1 कप पाणी घालूया आणि नंतर लागेल तसं आणखी घालूया. 1 कप पाणी घालून हे आता आपण मिक्स करून घेऊया. तर इथे मी पहा विस्कर घेतला आहे. याने सगळ्या गुठळ्या ह्याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत. तर हे असं मी अगदी स्मूथ करून घेतलं आहे. यामध्ये आता आणखी पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. आणखी थोडं लागेल. तर इथे आतापर्यंत मी 1.25 कप पाणी घातलं. पहा 2 कपातलं इथे पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे. तर अर्धा कप रवा, अर्धा कप बेसन आणि 2.25 कप पाणी असं इथे साहित्य मी आतापर्यंत घेतलं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घातली आहे. मिक्स करून घेऊया. आता हे बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा छान तडतडलं आहे. आता यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. मिरची 1 मिनिट तेलावरती परतून घेऊया, म्हणजे तिचा कच्चापणा निघून जाईल. यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तुम्ही किसलेलं आलं लसूणसुद्धा घालू शकता इथे. आलं लसूण पेस्ट परतून घेतली. आता यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि आता जे आपण बेसन, रवा आणि पाणी मिक्स करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. पण इथे लक्षात ठेवा, जे आपण मिश्रण करून ठेवलं आहे ते तळापासून मिक्स करून घ्यायचं आणि मग घालायचं, कारण यामध्ये रवा आहे तर तो खाली बसतो. म्हणून हे असं मिक्स करून घेतलं आणि हे सगळं असं यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि आता हे मिक्स करत जायचं आहे. हे लगेचच असं घट्ट व्हायला लागतं. यामध्ये रवा आणि बेसन आहे तर ते लगेच पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि हे असं घट्ट व्हायला लागतं. तर साधारण 4 मिनटानंतर पहा हे असं झालं आहे. हे आपल्याला आणखी घट्ट करून घ्यावं लागेल. तर आणखी हे 2 ते 3 मिनटं आपण असं परतून घेऊया. तर इथे पहा आता हे घट्ट झालं आहे, असा गोळा व्हायला लागला आहे. याचा पीठ पॅन सोडायला लागलं आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे आता आपण थोडंसं थंड करून घेऊया. तर इथे मी मोठ्या बाउलमध्ये काढून घेते हे पीठ. हे थोडंसं थंड झालं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर किसलेला गाजर घालते, बारीक चिरलेला टोमॅटो, याबरोबरच तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घालू शकता, चिरलेला कोबी घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या आणि पीठ सगळं एकजीव करून घेतलं आहे. तर हे व्यवस्थित असं मिक्स केलं. आता हे पीठ असं पहा, याचे असे वडे किंवा टिक्की बनवून घ्यायची आहे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता.
यामध्ये आपण जास्त मसाले वापरले नाही आहेत. अशीच ही टिक्की खूप मस्त लागते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चवीप्रमाणे लाल तिखट किंवा धने-जिरे पूड घालू शकता. तर इथे मी अशी टिक्की बनवून घेतले. तर असेच आपण सगळे हे टिक्क्या बनवून घेऊया. आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये तेल घालायचं. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातले. तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता. आता ह्या ज्या टिक्क्या आहेत आपण ज्या बनवल्या त्या फ्राय करायच्या आधी तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता. 8 दिवस हे व्यवस्थित राहतात. जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही फ्रीझरमधून काढून फ्राय करू शकता. कधी जर पाहुणे येणार असतील तर तुम्ही आधीच हे बनवून फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर इथे मी एका बाजूने ब्राऊन झाल्यानंतर ह्या टिक्क्या उलटून घेतल्यात. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला फ्राय करून घेऊया. तर पहा मस्त रंग आला आहे. आपण हे आज थोडंसं डार्क ब्राऊन करून घेणार आहोत, म्हणजे बाहेरच्या बाजूने ह्या टिक्क्या मस्त क्रिस्पी होतात. पहा खूप मस्त रंग आला आहे. उरलेल्या टिक्क्यासुद्धा अशाच आपण डार्क ब्राऊन करून घेऊया. तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि यामध्ये जे साहित्य आपण वापरलं आहे ते सुद्धा प्रत्येक घरी उपलब्ध असेल असंच आहे. तर इथे पहा ही टिक्की मी काढून घेते. तर इथे या टिक्क्या मी टोमॅटो केचपबरोबर सर्व केल्यात. तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता. अशासुद्धा या टिक्क्या खूप मस्त लागतात. कधीही तुम्हाला खायची इच्छा झाली तर तुम्ही हे घरी असलेलं साहित्य वापरून झटपट ह्या टिक्क्या बनवू शकता. तर ह्या पहा बाहेरून अगदी मस्त क्रिस्पी आहेत, पाहू शकता, आणि आतून ह्या टिक्क्या अगदी सॉफ्ट होतात. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी परफेक्ट आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. अगदी झटपट तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवू शकता. मुलांना तर हे नक्कीच आवडेल. तर आजची ही टिक्क्यांची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.